भाजप आणि शिवसेना मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडण्यास तयार। लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। आचारसंहिता उद्यापासून लागू होईल। अजित पवारांचा दावा। बारामतीचा विकास हवा असेल तर आपल्याशिवाय पर्याय नसल्याचंही वक्तव्य। बारामतीची जागा अजित पवारांना दिली, त्याची घोषणा करण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। बारामतीमधनं निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम। मुख्यमंत्री शिंदेंसोबत आज दुपारी चर्चा करणार। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार। सुजय विखेंच्या विरोधात लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता। उत्तर मुंबईतनं तिकीट नाकारलेल्या गोपाळ शेट्टींची देवेंद्र फडणवीसांकडून समजूत। काल रात्री उशिरा शेट्टींच्या घरी जाऊन चर्चा। नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये राहुल गांधींनी घेतली शेतकरी परिषद। शरद पवार आणि संजय राऊतही उपस्थित। राहुल गांधींच्या चांदवडमधल्या सभास्थळी माजी आमदार जेपी गावित यांना धक्काबुक्की। राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून अडवणूक। एक देश एक निवडणुकीबाबत आज राष्ट्रपतींकडे अहवाल सादर होण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून 2029 सालचं टार्गेट। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू। विधेयकावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची बुधवारी स्वाक्षरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।